आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडतीचा पदार्थ बनवणार आहोत. चला तर मग आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवूया गूळ व खोबऱ्याचे सारण टाकून कानोले. बऱ्याच भागामध्ये याला कानवले देखील म्हणतात. त्यासाठी मी या ठिकाणी चपातीच्या पिठापेक्षा थोडे घट्ट असे पीठ मळून घेतलेले आहे. हे पीठ 15 ते 20 मिनिटे आपण झाकून ठेवू. साहित्यामध्ये मी घेतलेले आहे 1 वाटी खिसलेला गूळ, थोडंसं भातावरचे पाणी, 2 चमचे खसखस आणि 2 चमचे खोबरकीस. आता हे साहित्य आपण एका प्लेटमध्ये मिक्स करून घेऊ. तर पहा, या प्लेटमध्ये मी खिसलेला गूळ, 2 चमचे खोबरकीस आणि 2 चमचे खसखस हे साहित्य टाकून घेते. आणि कानोल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरे. मिऱ्यांमुळे आपले कानोले हे एकदम भारी लागतात. या ठिकाणी मी मिरे कुटून घेतलेले आहे. हे मिरे देखील आपण यामध्ये टाकून घेऊ. आता हे सर्व साहित्य आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेत आहे. या सारणमध्ये मी थोडं देखील पाणी टाकलेलं नाही. आता आपण आपल्या पिठाकडे वळू. 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पीठ हे व्यवस्थित मुरलेलं आहे. आता आपण या पिठाचा एक छोटासा चपातीसाठी गोळा करून घेऊ. पहा, मी या ठिकाणी गोल असा गोळा करून घेतलेला आहे. आता या गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. पहा, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी काही खास टिप्स सांगितलेले आहेत, ज्यामुळे तुमचे कानोले कदापि फुटणार नाहीत आणि ते कापसासारखे एकदम मऊ होतील. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून देखील घ्या. तर पहा, तुम्ही या ठिकाणी मी चपाती गोल न लाटता थोडीशी अंडाकृती आकाराची लाटून घेतलेली आहे. आता या चपातीला आपण उलट टाकून घेऊ. म्हणजे खाली जे पोळपाटावरचं पीठ लागलेलं होतं ते या चपातीच्या मध्यभागी जाईल. आता आपण यामध्ये सारण भरून घेऊ. तर बघा, या ठिकाणी 2 चम्मच मी सारण ठेवून घेतलेलं आहे. आता आपण या चपातीच्या कडेने थोडंसं पाणी लावून घेऊ. तर पहा, चपातीची एक बाजू ही दुसऱ्या बाजूला असं दुमडून ठेवा. यानंतर या कडेला आपण व्यवस्थित दाबून घेऊ, जेणेकरून यातलं भाजताना सारण बाहेर येणार नाही. आणि फिट्ट करते वेळेस कडाची थोडीशी बाजू तशीच ठेवून घ्यायची आहे. पहा, या ठिकाणी मी कडेची बाजू दाबून घेतलेली नाही, कारण आपल्याला यामध्ये भातावरचं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच भातावरचं येळण. या ठिकाणी मी व्यवस्थित कडेने दाबून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कडेने मुरुड घेता येत असेल तर तुम्ही कडेने मुरुड देखील घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता मी कडेने छोटे छोटे चिमटे टाकून घेत आहे. यामुळे आपले कानोले एकदम छान दिसतील. जर तुम्हाला डिझाईन येत नसेल तर तुम्ही तसे देखील ठेवू शकता. तर पहा, या ठिकाणी कडेची बाजू मी तशीच ठेवलेली आहे. यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच येळण टाकून घेऊ. तर पहा, या ठिकाणी मी भातावरचं पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच भात शिजत आल्यास मी त्यावरचं थोडंसं पाणी काढून घेतलेलं आहे. यामध्ये आपण 2 ते 3 चम्मच पाणी टाकून आता व्यवस्थित त्यांना बंद करून घेऊ. फिट्ट असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे ते बाहेर निघणार नाही. चला तर मग आता आपण आपले कानोले तव्यावरती भाजून घेऊ आणि आपल्या गॅसची स्पीड ही मध्यम करून घेऊ. बऱ्याच भागांमध्ये कानोले हे असे भाजून न करता वाफाळलेले करतात. महाराष्ट्रामध्ये विशेषतः हे कानोले नागपंचमीच्या दिवशी केले जातात आणि ते पण वाफळलेले. या ठिकाणी हे कानोले मी भाजून घेत आहे. तर पहा, या ठिकाणी आपला कानोला किती टम फुगलेला आहे. तर पहा, तव्यावर हा कानोला कडेने व्यवस्थित भाजत नव्हता, त्यामुळे मी गॅसवरती थोडंसं याला चाळणी टाकून भाजून घेत आहे. गावाकडे असा कानोला आरामध्ये भाजून घेतात. तर पहा, एकदम सोप्या पद्धतीने आपला एक कानोला बनून तयार झालेला आहे. आता आपण दुसरा कानोला त्याच पद्धतीने बनवून घेऊ. पातळ चपाती लाटून त्यावरती तयार केलेले सारण मध्यभागी ठेवून घेऊ. तर पहा, या ठिकाणी चपाती दुमटून घेतल्याच्या नंतर आपला हा कानोल्याचा आकार एकदम करंजीसारखा दिसत आहे. यामध्ये सारण भरल्यास कडा व्यवस्थित नीट बंद करून घ्यायच्या, कारण कडेने जर व्यवस्थित बंद केले नाही तर आपले हे कानोले तव्यावरती फुटले जातील. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कानोल्याच्या कडेने व्यवस्थित दाब देऊन दाबून घ्यायचं. आमच्याकडे याला कानोले असे म्हणतात. तुमच्या भागामध्ये यांना काय म्हणतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा, कारण बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावे आहेत. तर पहा, यामध्ये आपण जे पाणी भरलेलं होतं ते पाणी यामध्ये जशास तसं आहे. आपला हा कानोला भाजते वेळेस थोडा देखील फुटलेला नाही. मी आता याला हाताने तुम्हाला फोडून दाखवते. असे गरम गरम कानोले खायची मजा सर दुधासोबत आहे. आणि त्यामध्ये पण 1-2 चम्मच तूप टाकलं ना, खायला एवढे भारी लागतात ना, बस एकदम भारी. आमच्याकडे तर हे कानोले दूध व तुपासोबत खातात. तुमच्याकडे हे कानोले कशासोबत खातात ते आम्हाला नक्की सांगा, कारण विदर्भ व खानदेशामध्ये हे कानोले गव्हाच्या खिरीसोबत खाल्ले जातात. तुम्ही पण हे गरमागरम कानोलेची रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.